ब्रेकनंतर एक दुःखद बातमी आहे। ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। नगर जिल्ह्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। काँग्रेस पक्षामधून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केलेली होती आणि आज त्यांचं निधन झालेलं आहे। अत्यंत दुःखद बातमी। राजकीय वर्तुळामध्ये एक मोठं नाव होतं मधुकर पिचड यांचं। अनेक वेळा ते मंत्री सुद्धा राहिलेले होते। तर ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। अकोलेमधून मतदारसंघामधून राज्याच्या विधानसभेमध्ये ते पोहोचले। शरद पवारांसोबत काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते गेलेले होते। अनेक वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा होते। असे मधुकर पिचड यांचं आज निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनंतर ते भाजपमध्ये गेले। काँग्रेसपासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती। नंतर राष्ट्रवादी आणि आता ते भाजपमध्ये होते। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। एक अत्यंत दुःखद अशी बातमी राजकीय वर्तुळातून। अकोलेमधून राज्याच्या विधानसभेमध्ये पोहोचलेलं हे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलंय। तर ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। काँग्रेस पक्षामधून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। अकोलेसारख्या मतदारसंघामधून ते थेट राज्याच्या विधानसभेमध्ये पोहोचले। काही काळ ते मंत्री सुद्धा होते। त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश केला आणि नंतर ते भाजपमध्ये गेलेले होते। आपण हे दृश्य बघतोय। मधुकर पिचड यांचे चिरंजीव नगर जिल्ह्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व होतं मधुकर पिचड। एक राजकीय वजन होतं, पण आज हे राजकीय वजन, हे राजकीय व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे।